नमस्कार. राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा, नाजूक देशा कोमल देशा फुलांच्याही देशा, मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा, प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा. अशा ओजस्वी आणि तेजस्वी शब्दात गोविंदाग्रजांनी ज्या प्रदेशाचे गौरवगान लिहिले त्या महाराष्ट्राचे हे हिरक महोत्सवी वर्ष. पाहता पाहता संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात येऊन 60 वर्षे झाली. एका प्रदेशाचा विचार करता 60 वर्षे हा तसा काही फार मोठा काळ नाही, परंतु तंत्रज्ञान युगात वावरणाऱ्या आणि गुगल हा गुरु आणि विकिपीडिया हे विद्यापीठ मानत त्यावरील माहितीलाच ज्ञान समजणाऱ्या विद्यार्थ्यांच्या एकंदरीत स्मृती स्वभावाचा विचार करता हा हिरक महोत्सवी महाराष्ट्र कोणाच्या आणि कोणत्या विचारधनाच्या बळावरती ताठ मानेने उभा आहे हे तरुण पिढीला नीटपणे कळायला हवे. हा प्रदेश जसा दगडांचा आणि फुलांचा आहे तसाच विचार आणि विवेकाचाही आहे याचीही जाणीव त्यांना व्हायला हवी. या भावनेतून हिरक महोत्सवी महाराष्ट्राची वैचारिक जडणघडण करणाऱ्या महर्षी विठ्ठलरामजी शिंदे, दुर्गा भागवत, इरावती कर्वे, कॉम्रेड शरद पाटील, डॉक्टर आह साळुंखे, डॉक्टर रावसाहेब कसबे, शेषराव मोरे अशा सखोल अभ्यासातून आपले मूलभूत चिंतन मांडणाऱ्या विचारवंतांच्या निवडक विचारधनाचा परिचय तरुण पिढीला करून देण्याचा प्रयत्न आम्ही युवा मनवंतर या डिजिटल माध्यमातून करत आहोत. प्रखर बुद्धिवादी दृष्टिकोनातून परखड पद्धतीने समाज जीवनातील महत्वपूर्ण विषयांची तर्ककठोर चिकित्सा करणारे अलौकिक प्रज्ञावंत नरहर कुरुंदकर यांच्या निवडक ग्रंथांच्या परिचयाने ही दीर्घ मालिका ऑगस्ट महिन्यात सुरू झाली आहे. परिचय नरहर कुरुंदकरांच्या विचारधनाशी या मालिकेत आतापर्यंत शिवरात्र, जागर, हैदराबाद, विमोचन आणि विसर्जन, छत्रपती शिवाजी महाराज जीवन रहस्य, त्रिवेणी, धार आणि काठ, मागोवा, आकलन आणि मनुस्मृती काही विचार अशा 9 पुस्तकांचा परिचय मान्यवर अभ्यासकांनी करून दिलेला आहे. आजच्या भागात नरहर कुरुंदकरांच्या खरे तर खूप महत्वाच्या परंतु काहीशा दुर्लक्षित राहिलेल्या यात्रा या पुस्तकाचा परिचय आपणाला करून घ्यायचा आहे. आणि हा परिचय करून देणारे मान्यवर आहेत डॉक्टर श्रीनिवास पांडे, नांदेड. जीवन त्यांना कळले हो, मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो, जळापरी मन निर्मळ ज्यांचे गेले तेथे मिळले हो, चराचराचे होऊन जीवन स्नेहासम पाजळले हो. कविश्रेष्ठ बा भ बोरकर यांची ही कविता ज्यांच्या जगण्यात मूर्तिमंत होत गेली आहे असे मूलगामी संशोधन आणि त्याची मर्मग्राही मांडणी करणारे निगर्वी अभ्यासक म्हणजे डॉक्टर श्रीनिवास पांडे. मराठी आणि इतिहास अशा दोन्ही विषयात पदव्युत्तर पदवी, एमफिल आणि पीएचडी. नरहर कुरुंदकरांच्या प्राचार्य पदाच्या काळात म्हणजे 1977 ते 1982 या दरम्यान कनिष्ठ महाविद्यालयात इतिहासाचे अध्यापक म्हणून ते पीपल्स कॉलेजमध्ये रुजू झाले. गुरुजींच्या प्रोत्साहनामुळे 1982 पासून वरिष्ठ महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. 2005 ते 2015 या कालावधीत विभाग प्रमुख म्हणून त्यांनी कार्य केले. 2010-11 या वर्षी विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे नियुक्त सदस्य म्हणूनही त्यांनी कार्य केले. 2008 पासून पीएचडीचे मार्गदर्शक म्हणून कार्य. त्यांच्या मार्गदर्शनाखाली 6 विद्यार्थ्यांनी पीएचडीची पदवी प्राप्त केली. एकूण 38 वर्षांची सक्रिय सेवा देऊन 2015 मध्ये ते सेवानिवृत्त झाले. श्री गुरु गोविंद प्रभू चरित्र हा संपादित ग्रंथ आणि मराठीतील हरिश्चंद्र आख्याने एक अभ्यास असे 2 महत्वाचे ग्रंथ त्यांच्या नावावर आहेत. हा झाला श्रीनिवास पांडे सरांचा शैक्षणिक परिचय. पण त्यांचे एकंदरीत व्यक्तित्व अशा परिचयाच्या वृक्ष चौकटीत मावणारे नाही. कुरुंदकर गुरुजींचे विद्यार्थी असण्याचे भाग्य त्यांना लाभले. पुढे काही काळ त्यांचे लेखनिक म्हणूनही त्यांनी कार्य केले.
1981 साली स्वानंद नावाचे अतिशय आगळे वेगळे हस्तलिखित अनियतकालिक त्यांनी सुरू केले. त्याचे तसे 2च अंक प्रकाशित होऊ शकले, परंतु या निमित्ताने स्वानंद मित्र मंडळ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली गेली. 1982 साली कुरूंदकरांच्या आकस्मिक निधनानंतर त्यांच्या मासिक स्मृतिदिनी विविध कार्यक्रम आयोजित करण्याची कल्पना यातूनच पुढे आली आणि 1983 पासून स्वानंद मित्र मंडळातर्फे नरहर कुरूंदकर व्याख्यानमाला सुरू केली. ज्येष्ठ विदुषी श्रीमती दुर्गा भागवत व ज्येष्ठ कथाकार श्री गंगाधर गाडगीळ यांच्या व्याख्यानमाला खूप गाजल्या. 12 वर्षे व्याख्यानमाला चालवल्यावर स्वानंद मित्र मंडळ ही संस्था बंद केली व ही व्याख्यानमाला रूपवेद ग्रंथालयाने सुरू ठेवली. आज अखिल महाराष्ट्रात नावारूपाला आलेल्या व्याख्यानमालेचे सलग एक तप अतिशय निष्ठेने पायाभरणी करून नांदेड शहरातील सांस्कृतिक जीवनाला वैचारिक अधिष्ठान त्यांनी मिळवून दिले आहे. हे सारे केले, परंतु मी तव हमाल भारवाही या न्यायाने यापैकी कशाचेही श्रेय स्वतःकडे घेतले नाही. मधल्या काळात नरहर कुरूंदकर प्रगत अध्ययन आणि संशोधन केंद्राचे संचालक म्हणून 2 वर्षे कार्य केले. केल्याने वा न केल्याने ज्यास भावार्थ सारखा, कोणामध्ये कुठे न ज्याचा लोभ गुंतला, अशा विनम्र वृत्तीने ते सध्या कुरूंदकर प्रतिष्ठानचे एक विश्वस्त म्हणूनही आपली जबाबदारी पार पाडत आहेत. कुरूंदकर गुरुजींची विद्वत्ता आणि साने गुरुजींचे वात्सल्य या दोहोंचा दुर्मिळ संगम झालेल्या त्यांच्यासारख्या अभ्यासकाने सातत्याने आमच्या या उपक्रमाच्या पाठीशी उभे राहणे, यामुळे त्यांच्या प्रती वाटणारी कृतज्ञता शब्दातीत आहे. अभिव्यक्ती आणि प्रसिद्धी यापासून स्वतःला सतत अलिप्त ठेवणाऱ्या त्यांच्यासारख्या प्रसिद्धी परांमुख अभ्यासकाची मांडणी ऐकण्यासाठी आपण सगळेच उत्सुक आहोत. आपण त्यांचे स्वागत करूया. नमस्कार. युवा मनवंतर आणि विकल्पक विद्यार्थी समूह यांच्या वतीनं होणाऱ्या या उपक्रमात बोलण्याची संधी मिळणं हे मी माझं भाग्य समजतो. आणि हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केल्याबद्दल माझे मित्र डॉक्टर विश्वाधार देशमुख आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं मनःपूर्वक अभिनंदन करतो. मित्र हो, गुरुवर्य नरहर कुरूंदकर यांच्या यात्रा या पुस्तकाचा मी आज परिचय करून देणार आहे. हे पुस्तक अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण आहे. ते यासाठी की कुरूंदकर गुरुजींच्या हयातीत म्हणजे 1982 पर्यंत जेवढी पुस्तकं प्रकाशित झाली त्यातलं संकीर्ण स्वरूपाचं हे एकमेव पुस्तक आहे. मागोवा, शिवरात्र, जागर अशी सगळी पुस्तकं आपण पाहतो. या सर्व पुस्तकांना काहीतरी एक सूत्र आहे. म्हणजे रूपवेद हे सौंदर्यशास्त्र विषयक लेखांचं आहे, मागोवा इतिहास विषयक लेखांचं आहे, किंवा जागर आणि शिवरात्र हे राजकीय लेखांचं पुस्तक आहे. धार आणि काठ, ओळख आणि पायवाट ही वाङ्मय समीक्षा विषयक पुस्तकं आहे. भजन हे दलित साहित्य आणि दलित प्रश्न विषयक पुस्तक आहे असं आपण म्हणतो. पण यात्रा या पुस्तकाबद्दल असं काहीच सूत्र आपल्याला सांगता येत नाही. याचं कारण असं की कितीतरी विविध विषयावरचे आणि विविध प्रकारचे लेख यामध्ये संग्रहित आहेत. एका अर्थानं कुरूंदकर गुरुजींच्या विविधांगी व्यासंगी वृत्तीचं प्रतीक म्हणून या ग्रंथाकडे पाहता येईल. असंख्य विषयांचा त्यांचा व्यासंग होता आणि स्मरणशक्ती इतकी तल्लख की कोणताही विषय निघाला की त्या विषयावर त्यांचं विवेचन सुरू व्हायचं. माझाच एक अनुभव सांगतो. 1976-77 ची गोष्ट असेल
मी इतिहास विषयात MA करत होतो. एके दिवशी दुपारी 4च्या सुमारास त्यांच्या भाग्यनगरच्या घरी गेलो. सर कुठेतरी बाहेर गावी जाण्याच्या तयारीत होते. म्हणाले काही काम नसेल तर चल माझ्या बरोबर अहमदपूरला, एक कार्यक्रम आहे, तो आटोपून रात्री परत येऊ. मी आनंदात तयार झालो. एसटीत बसल्यावर मला विचारलं, सध्या काय शिकवणं चालू आहे? मी म्हणालो, फ्रेंच राज्यक्रांती. ठीक आहे. मग त्यांनी मला काही प्रश्न विचारले. मला काही नीट उत्तरं देता आली नाही. त्यांच्या असं लक्षात आलं की याला फ्रेंच राज्यक्रांतीचा महत्वाचा भाग लक्षात आलेला नाही. मग त्यांनी फ्रेंच राज्यक्रांतीचा इतिहास मला सांगायला सुरुवात केली. तपशीलवार कालक्रमानं फ्रेंच राज्यक्रांतीतल्या सगळ्या घटना आणि फ्रेंच राज्यक्रांतीचं एकूण जागतिक इतिहासात असलेलं महत्व कुरुंकर सरांनी मला जवळपास 1-1.5 तास समजावून सांगितलं. अहमदपूर आलं. आम्ही उतरलो. तिथं मराठवाडा साहित्य परिषदेच्या शाखेचं उद्घाटन होतं. मला आठवतंय की आजचे कुलगुरू डॉक्टर सुधीर गव्हाणे हे तेव्हा तिथं होते. चहा पाणी झालं की लगेच कार्यक्रमाला सुरुवात झाली आणि साहित्य स्वरूपाच्या वैशिष्ट्यांवर अत्यंत अप्रतिम असं त्यांचं भाषण तिथे झालं. ही माझ्यासाठी विलक्षण आश्चर्यकारक अशी बाब होती. मित्रहो, अशी विस्मित करणारी अनोखी बुद्धी त्यांच्याकडे होती. डॉक्टर श्रीधर व्यंकटेश केतकर यांच्याबद्दल लिहिताना डॉक्टर द.न. गोखले यांनी असं नोंदवलं आहे की एखादी कळ दाबावी त्याप्रमाणे केतकर आपल्या मेंदूची रवानगी एका विषयातून दुसऱ्या विषयात करू शकत असत. कुरुंकरांच्या सहवासात राहिलेल्या सर्वांनाच हा अनुभव आलेला आहे हे मी खात्रीपूर्वक सांगतो. आणि हेच वैशिष्ट्य यात्रा या पुस्तकात जणू काही प्रतिबिंबित झालं आहे असं मला वाटतं. यात्रा या पुस्तकाची पहिली आवृत्ती 1977 साली प्रकाशित झाली. त्यानंतर 1996ला त्याची दुसरी आवृत्ती आली. पण या पुस्तकाची फारशी चर्चा मात्र कुठे झाली नाही. इतर पुस्तकांची जशी चर्चा झाली किंवा जशी त्याच्यावर परीक्षणं आली, काही वादविवाद झाले, तसं यात्राबद्दल मात्र सामसूम दिसते. याची कारणं काय असावीत हा मला मोठा प्रश्न पडतो. खरं म्हणजे संकीर्ण स्वरूप असणं हे त्याचं एक कारण असू शकेल, किंवा पहिली आवृत्ती इथल्या स्थानिक प्रकाशकानं चांगली मुद्रित अवस्थेत केलेली नव्हती, हेही कारण असू शकेल. पण यात्राची फारशी चर्चा झाली नाही या अर्थानं ते थोडं उपेक्षित पुस्तक राहिलं असं मला वाटतं. पण यात्राच्या पहिल्या आवृत्तीत कुरुंकर गुरुजींनी त्याचे 4 विभाग केले होते. त्या विभागाच्या अनुषंगानं आपण या ग्रंथाचा परिचय करून घेऊ. यात्राच्या पहिल्या विभागात एकूण 3 लेख आहेत आणि हे तिन्ही लेख हिंदू धर्म विषयक आहेत. महाभारत, मूळ गीतेचा शोध आणि जेसुईट मिशनरी व हिंदू धर्म अशी शीर्षकं असलेले हे तिन्ही लेख हिंदू धर्माचं आर्ष महाकाव्य महाभारत, महाभारताचा भाग असलेली भगवद्गीता आणि जेसुईट मिशनऱ्यांनी केलेला हिंदू धर्माचा अभ्यास या विषयावरचे आहे. एका अर्थानं लेखांची किंवा ग्रंथांची ही परीक्षणं आहेत असं म्हणता येईल. त्यातला पहिला लेख बघा, महाभारत या विषयावरचा. बौद्ध धर्मीय भिक्खू उत्तम बोधी यांनी महाभारताची ऐतिहासिकता असा एक दीर्घ लेख लिहिला होता.
त्या काळात निकाय नावाच्या नियतकालिकात तो प्रसिद्ध झाला. या लेखाच्या निमित्तानं कुरूंकर सरांनी हा लेख लिहिला आहे. यामध्ये उत्तम बोधींचं मुख्य म्हणणं काय होतं की महाभारत हा बुद्धोत्तर ग्रंथ असा आहे आणि तो धार्मिक स्वरूपाचा असल्यामुळं इतिहासात पुरावा म्हणून तो वापरणं योग्य नाही. कुरूंकर सरांचं एक वैशिष्ट्य असं होतं की ते प्रत्येक परीक्षण करताना त्या लेखकाचं त्या विषयाचं महत्त्व थोडक्यात सांगायचे. अशा प्रकारच्या अभ्यासाला आपण उत्तेजन दिलं पाहिजे असं म्हणायचे आणि मग त्याची चिरफाड सुरू करायचे. अशा प्रकारची चिकित्सा नेहमीच स्वागतार्ह असते असं सुरुवातीला सांगून कुरूंकर या विषयातली गुंतागुंत व्यवस्थित समजावून सांगतात. त्यांचं म्हणणं असं की महाभारत हा सतत प्रक्षेप होत जाणारा ग्रंथ आहे. म्हणजे शतकानुशतकं त्यात भर पडत आलेली आहे. हे प्रक्षिप्त भाग बाजूला काढून महाभारताची चिकित्सक प्रत तयार करण्याचं काम भांडारकर संशोधन संस्थेनं 1966 मध्ये पूर्ण केलं. या चिकित्सक आवृत्तीचा काळ कोणता यावर अभ्यासकांच्या मध्ये मतभेद आहे. डॉक्टर सांखलिया हा काळ इसवी सनाचं 4थं शतक मानतात. मिराशी इसवी सनाचं 2रं-3रं शतक मानतात. इरावती कर्व्यांनी हा काळ इसवी सनाचं 8वं-9वं शतक असा मानलेला आहे. तर चिंतामणराव वैद्य यांच्या मते हा काळ इसवी सनाचं 1लं शतक आहे. भगवान बुद्धांचा काळ हा तर इसवी सन पूर्व 5वं-6वं शतक इतका जुना आहे. तेव्हा आहे त्या स्वरूपातला महाभारत हा ग्रंथ बुद्धोत्तर काळातला आहे हे स्पष्टच आहे. म्हणून जो वादाचा विषयच नाही त्यावर आपण वाद करण्याचं कारण नाही असं कुरूंकर म्हणतात. मुख्य मुद्दा असा आहे की महाभारताची कथा बुद्धपूर्व काळातली आहे का? उत्तम बोधी यांचं म्हणणं असं की ती कथा महाभारत काळातली बुद्धपूर्व काळातली नाही. याचं कारण देताना ते असं म्हणतात की त्रिपिटकात महाभारताचा कुठेही उल्लेख नाही. कुरूंकरांचं यावर म्हणणं असं की त्रिपिटकात ज्याचा उल्लेख नाही असा ऐतिहासिक सत्य खूप आहे. तेव्हा अनुल्लेख हा काही पुरावा होऊ शकत नाही. उलट संस्कृत नाटककार भासाची महाभारत कथेवर नाटकं आहेत. कौटिल्याला महाभारताचं कथानक माहीत आहे. पाणिनीच्या ग्रंथामध्ये महाभारत कथेचे अस्पष्ट उल्लेख आहेत. एवढंच काय, बौद्ध जातक कथांमधून सुद्धा महाभारतीय कथांचे संदर्भ दिसतात. बौद्ध वाङ्मयात ज्या महाजनपदांचा उल्लेख येतो, उदाहरणार्थ अंग, मगध, मत्स्य, कुरु, पांचाल, गांधार, ह्या सगळ्या महाजनपदांचा महाभारतीय कथेशी संबंध आहे. त्यामुळे मुळात महाभारत कथा ही बुद्धपूर्व काळातली कथा आहे असं मानावं लागतं. आता ही कथा ऐतिहासिक आहे काय? कुरूंकर असं म्हणतात की महाकाव्यातून किंवा कुठल्याही प्राचीन ग्रंथातून इतिहास शोधणं यासाठी आपल्याला थोडं तारतम्य बाळगलं पाहिजे. त्या कथेतली अतिशयोक्ती, तिथे आलेल्या विविध श्रद्धा आणि त्या श्रद्धांच्या अनुषंगानं आलेली घटना प्रसंगांची माहिती, हे सगळं बाजूला ठेवून त्यातला इतिहास, त्यातला ऐतिहासिक सत्य शोधण्याचं तारतम्य आपण बाळगलं पाहिजे. आता यातला दुसरा लेख मूळ गीतेचा शोध अशा शीर्षकाचा आहे. डॉक्टर ग श्री खैर यांच्या ग्रंथाचं हे परीक्षण आहे. ग श्री खैर हे मुळात शिक्षणशास्त्रज्ञ होते. भगवद्गीता हा आपल्या जीवनाला प्रेरणा देणारा फार महत्वाचा ग्रंथ आहे असं ते मानतात. या ग्रंथाचा अभ्यास करताना डॉक्टर खैर यांना असं जाणवलं की यात विवेचनाच्या पद्धतीची आणि शैलीची विविधता आहे.
म्हणजे काही ठिकाणी श्रीकृष्ण स्वतःचा उल्लेख मला शरण ये असा करतो, तर काही ठिकाणी तृतीय पुरुषी उल्लेख आहे. त्याचबरोबर श्रीकृष्णाची या ग्रंथात जी संबोधनं आलेली आहेत तीही वेगवेगळी आहेत. या सगळ्यांचा परिश्रमपूर्वक अभ्यास करून खैरांनी असं प्रतिपादन केलं की मूळ गीतेचे, भगवद्गीतेचे 3 लेखक असले पाहिजेत. त्यातला तिसरा लेखक हा अलीकडच्या काळातला वासुदेव भक्तीचा पुरस्कर्ता आहे आणि आधीच्या 2 लेखकांनी लिहिलेली गीता ही मूळ गीता असली पाहिजे. म्हणजे काय झालं, भगवद्गीतेतले 460 श्लोक उत्तरकालीन म्हणून खैरांनी प्रक्षिप्त ठरवले. उरलेले 240 श्लोक हेच फक्त मूळ गीतेचा भाग आहेत असं त्यांचं म्हणणं. आणि ही रचना ही 2 रचनाकारांनी केली असं खैरांचं प्रतिपादन आहे. खैर असं म्हणतात की अतिप्राचीन उपनिषद आणि तुलनेनं प्राचीन उपनिषद या काळात पहिला लेखक आणि गीतेचा दुसरा लेखक गीतेची रचना करतो. या ग्रंथानं सगळ्या महाराष्ट्रात मोठी खळबळ माजवली. अनेक विद्वानांनी खैरांचं कौतुक केलं. कुरूंदकरही सुरुवातीला इतक्या म्हणजे 70 वर्षाच्या वयात खैरांनी हे संशोधन करावं आणि ते इतकं विचारप्रवर्तक असावं याचं कौतुक करतात. पण स्पष्टपणे पुढे असं लिहितात की प्राचीन तत्वज्ञानाचा इतिहास आणि प्राच्य विद्या संशोधनाचा जर खैरांचा परिचय असता तर या ग्रंथाचं स्वरूप आहे त्यापेक्षा वेगळं झालं असतं. म्हणजे हे सगळं विवेचन प्राच्य विद्या संशोधनाच्या शिस्तीला धरून नाही, उलट सगळीच्या सगळी भगवद्गीताच उत्तरकालीन आहे, जी मूळ महाभारताचा भाग नाही असं कुरूंदकरांचं मत यामध्ये त्यांनी स्पष्टपणे नोंदवलं आहे. तिसरा लेख जेसुईट मिशनरी आणि हिंदू धर्म अशा शीर्षकाचा आहे. रोमन कॅथॉलिकांचा एक कर्मठ पंथ म्हणून जेसुईट पंथ ओळखला जातो. आधुनिक विज्ञानवादी समाजात धार्मिक उदारमतवाद उदयाला येऊ लागला आणि इतर धर्मचिंतनातही सत्याचे कण आहेत अशी भूमिका निदान ख्रिश्चन धर्मामध्ये तरी निर्माण झाली. या भूमिकेतून काही जेसुईट मिशनऱ्यांनी हिंदू धर्माविषयीचा आपला अभ्यास रिलिजियस हिंदुइझम या ग्रंथातून मांडला. त्या ग्रंथाचं परीक्षण करणारा हा लेख आहे. कुरूंदकर सर पहिल्यांदा या सगळ्या धर्मगुरूंच्या अभ्यासू वृत्तीचं आणि त्याने इतक्या निदान आपल्या धर्माच्या प्रेमाखातर का होईना पण युरोपातून इथं येऊन भारतीय धर्माचा अभ्यास आणि वाङ्मयाचा अभ्यास त्यांनी करावा याचं कौतुक करतात. आणि नंतर एकेका प्रकरणाचा सारांश सांगून त्याच्या मर्यादा विशद करायला लागतात. हिंदू धर्माचा एक ऐतिहासिक आढावा, धार्मिक वाङ्मय, त्यांचं धर्मचिंतन, हिंदूंच्या देवविषयक कल्पना, देवदेवता, त्यांच्या नैतिक भूमिका, सणवार, उत्सव, तीर्थयात्रा, भक्तिमार्ग अशा सगळ्या बाबींचा हे धर्मगुरू थोडक्यात पण बराच नेमकेपणाने परिचय करून देतात. याचं महत्व जरी मान्य केलं तरी या अभ्यासावर ख्रिश्चन धर्म हाच श्रेष्ठ आणि निर्दोष असल्याच्या श्रद्धेची मर्यादा आहे हे कुरूंदकरांनी विस्तारानं दाखवून दिले आहे. यानंतर आपण दुसऱ्या विभागाकडे येतो. दुसऱ्या विभागात एकूण 4 लेख आहेत. प्रामुख्यानं मध्ययुगीन काळातले संप्रदाय विषयक असे हे लेख आहेत. कीर्तनाविषयी थोडेसे आणि ज्ञानबाच्या नावाने या 2 लेखांच्या आधारे हे ढोबळ वर्गीकरण म्हणता येईल, कारण नंतरचे दोन्ही लेख पुन्हा संकीर्ण स्वरूपाचेच आहे. कुरूंदकरांच्या अनेक प्रासंगिक लेखांचा
आकृतीबंध मोठा मजेशीर असतो. कुठल्या तरी वेगळ्याच विषयाचं विवेचन ते सुरू करतात आणि लेखाचा विषय आहे तरी काय असा हा बुचकळा पडावा असं ते वर्णन असतं. आणि मग हळूच अगदी सहजतेनं आपल्या मूळ विषयाकडे ते येतात. कीर्तनाविषयी थोडेसे या लेखाची सुरुवात धर्मविषयक विवेचनानं होते. म्हणजे आपण स्वतः अधार्मिक आहोत, नास्तिक आहोत, पण धर्म ही समाज जीवनामध्ये एक बलवान अशी ठरलेली बाब आहे. म्हणजे एक माणूस नास्तिक होऊ शकेल, अधार्मिक होऊ शकेल, पण सगळा समाज नास्तिक किंवा अधार्मिक होणं शक्य नाही. अशा प्रकारचं सगळं विवेचन करत करत ते कीर्तन परंपरेकडे येतात. वारकरी संप्रदायानं ही जी कीर्तन परंपरा सुरू केली, गेली 700 वर्षे ही परंपरा टिकून आहे, त्याचं आजचं स्वरूप काय आहे याकडे ते येतात. आणि त्यांचं म्हणणं असं की या कीर्तन परंपरेनं केवळ आपल्या धर्मातलीच नाही तर विविध धर्मातल्या संतांची चरित्र समाजासमोर मांडली पाहिजेत. किंबहुना कीर्तनाचं ते कामच आहे असं त्यांचं म्हणणं आहे. ज्ञानवाच्या नावाने या दुसऱ्या लेखाची सुरुवातही अशीच मार्क्सवादाच्या विवेचनानं होते. आपल्यावर मार्क्सवादाचा प्रभाव आहे असं सांगून मार्क्सवादाच्या कोणत्या मर्यादा आपल्याला जाणवतात असं ते विवेचन करू लागतात. मग मार्क्सवादी ठोकळेबाज पद्धतीनं मध्ययुगीन इतिहासातील सर्व घटनांचा अन्वय कसं लावतात आणि ते कसं चुकीचं ठरू शकतं अशा प्रकारचं विवेचन करून ते ज्ञानेश्वरांच्या वारकरी संप्रदायानं उभारलेल्या बहुजन समाजाचं आंदोलन आणि त्या आंदोलनाचं आकलन व्यक्त करू लागतात. या वारकरी आंदोलनाचं आकलन शास्त्रीय समाजवादी पद्धतीनं करणं कसं चुकीचं आहे हे कुरूंकरांचं म्हणणं मुळातून नीट समजून घेतलं पाहिजे. वारकऱ्यांच्या शेजारीच तिथे महानुभाव संप्रदाय आहे. महानुभाव संप्रदायामध्ये बहुजन समाज गोळा व्हायला पाहिजे होता, पण प्रामुख्यानं महानुभाव संप्रदायाचे सगळे नेते हे ब्राह्मण वर्गातले आहेत. इकडे वारकरी संप्रदायात जरी 13व्या शतकात तो ज्ञानेश्वर बहिष्कृत होता, पण ज्ञानेश्वरांच्या सभोवताल जमा झालेला सगळा वर्ग हा बहुजन समाजाचा वर्ग आहे. या गोष्टीचं आकलन आपण कसं करणार? एकीकडे परंपरेचं वर्चस्व, परंपरेचा गोडवा गात गात त्या परंपरेलाच नष्ट करण्याचं काम ज्ञानेश्वरांच्या वारकरी संप्रदायानं केलं. याचं आकलन आपल्याला ठोकळेबाज पद्धतीनं किंवा शास्त्रीय समाजवादी पद्धतीनं करता येणार नाही असं कुरूंकरांचं प्रतिपादन आहे. यानंतरचा लेख वर्णव्यवस्था ईश्वर प्रणीत आहे. यामध्ये एका शास्त्री बुवांशी झालेला मार्मिक संवाद आहे. आता हे शास्त्री बुवा कोण होते याच्याबद्दल आम्ही अनेक अंदाज व्यक्त करतो, पण शक्य आपण असं गृहीत धरू की हे काल्पनिक पात्र आहे. एक शास्त्री बुवा कुरूंकरांच्या घरी आले आणि त्यांना असं म्हणायला लागले की वर्णव्यवस्थेबद्दल तुमचं काय मत आहे? आता कुरूंकरांची मतं ही जगजाहीर होती, पण कुरूंकरांनी इथे एकदम उलटी बाजू घेतली आणि ते असं म्हणाले की वर्णव्यवस्था ईश्वर प्रणीत आहे असं माझं मत आहे. आता ते शास्त्री बुवा गोंधळून गेले. ते म्हणाले हो माझं मत आहे की वर्णव्यवस्था ईश्वर प्रणीत आहे. मग त्या शास्त्री बुवांनी हळूच प्रश्न असा विचारला की जर वर्णव्यवस्था ईश्वर प्रणीत असेल तर ती आज मोडकळीला आलेली आहे हे कसं काय? त्यावर कुरूंकर असं म्हणाले की अहो मलाही तोच प्रश्न पडलेला आहे. एकीकडे मी शंकराचार्यांच्या
तत्वज्ञानाचा पुरस्कर्ता आहे. शंकराचार्यांचं तत्वज्ञान असं म्हणतं की परमेश्वर अकर्ता आहे, निर्गुण निराकार आहे. तेव्हा निर्गुण निराकार असा जो परमेश्वर आहे, हे तत्वज्ञान जर खरं असेल तर मग ती वर्णव्यवस्था परमेश्वराने निर्माण केली नाही, म्हणजे वर्णव्यवस्था खोटी असली पाहिजे. आणि जर वर्णव्यवस्था ईश्वर प्रणीत मानली तर शंकराचार्यांचं तत्वज्ञान खोटं असलं पाहिजे. तेव्हा माझ्यासमोरच हा प्रश्न पडलेला आहे असं म्हणून ते उत्तर करतात. हा मार्मिक संवाद आहे आणि त्यामधून हिंदू धर्मातल्या एका विसंगतीवर नेमकं बोट ठेवलेलं आहे. या विभागातला चौथा लेख आहे तो डॉक्टर बाबा आढाव यांच्या लढ्याच्या निमित्तानं लिहिलेला आहे. मागणी तीच, कार्यक्रम वेगळा. स्वातंत्र्य मिळूनही सामाजिक गुलामगिरीचे प्रश्न कसे अनिर्णित राहिले याचं विवेचन या लेखामध्ये आहे. सामाजिक प्रश्नांवर परंपरावाद्यांचं म्हणणं असतं की सुधारणांसाठी कायदा करायला नको, प्रचार करून बहुसंख्य समाजाला तो विचार पटला की स्वेच्छेनं सुधारणा घडवता येतील. कुरूंकरांना हे पटत नाही. धर्मपरंपरेत हस्तक्षेप करणारे कायदे केल्याशिवाय आपल्या समाजाच्या सुधारणा अंगवळणी पडणार नाहीत असं त्यांचं स्पष्ट मत आहे. या पुस्तकाच्या तिसऱ्या विभागात 2 महत्वाचे लेख आहेत आणि हे बुवाबाजीशी संबंधित आहेत. यातला पहिला लेख आचार्य रजनीश यांच्यावर आहे आणि दुसरा बुवाबाजी आणि समाज अशा शीर्षकाचा बुवाबाजीचं मूलभूत विवेचन करणारा लेख आहे. आचार्य रजनीश यांच्यावरचा लेख संभोगातून समाधीकडे अशा शीर्षकाचा आहे. याच शीर्षकाचं आचार्य रजनीश यांचं पुस्तक मुळात हिंदीमध्ये आलं, मराठीत अनुवादित झालं. त्याचं परीक्षण म्हणजे हा प्रदीर्घ लेख आहे. 70-80च्या दशकात मराठी सुशिक्षित समाजाला रजनीश यांच्या तत्वज्ञानानं भुरळ पाडली होती. गंभीर मोहक वक्तृत्व, निरनिराळ्या समर्पक कथा सांगत विवेचन करणारी आकर्षक शैली आणि सकृत दर्शनी पटेल असं तत्वज्ञान यामुळं मराठी समाज भारावून गेला होता. रजनीशांना विरोध करणारेही काही गट पुण्यात होते आणि इतरत्रही होते, पण त्यांचा आवाज क्षीण होता. अशा काळात ग.वा. बेहेरे यांनी कुरूंकरांना या ग्रंथावर लिहिण्याची विनंती केली आणि त्या काळात म्हणजे साधारण 1976-77च्या सुमारास सोबतच्या दिवाळी अंकात प्रथम हा प्रदीर्घ लेख प्रकाशित झाला. तोच यात्रामध्ये संग्रहित आहे. तात्विक पातळीवर चर्चा करत या ग्रंथातले सगळे विचार खोडून काढण्याचं काम कुरूंकरांनी या लेखात केलं आहे. जगातील सर्व धर्म संप्रदायांच्या विषयी अत्यंत जिव्हाळ्यानं बोलायचं आणि वैज्ञानिकतेचा आभास निर्माण करत पाश्चात्य विद्वानांचा जागोजाग संदर्भ देत बोलायचं, ही नव अध्यात्मवाद्यांची दोन्ही सूत्र आचार्य रजनीश यांच्या पुस्तकात आहेत आणि ते चतुर पाल्लाळ करीत आपल्याला हवा असलेला मुद्दा चतुरपणे मांडतात आणि त्याचं महत्व नीट लक्षात येईपर्यंत विषयांतर करतात. ही भाषा शैलीची पहिल्यांदा कुरूंकर वैशिष्ट्ये सांगतात आणि नंतर संभोगातून समाधीकडे या पुस्तकातले विचार सारांश रूपानं सांगू लागतात. आजचं जग हे अशांतीचं जग आहे. सर्वांच्याच मनात असमाधान आहे, एकमेकांशी घृणाभाव आणि शत्रुत्व आहे. वैयक्तिक पातळीवर अनीती आणि गुन्हेगारी जगात वाढते आहे. याचा सामूहिक परिणाम म्हणून युद्ध वाढत आहेत. हे सर्व संपून मानव जातीला सुख समाधान कसं लावेल याची चिंता आचार्य पहिल्यांदा व्यक्त करतात. हे सुख समाधान लाभण्याचा एक मार्ग म्हणून आचार्य ब्रह्मचर्यातून वंश निर्मिती असा अजब सिद्धांत मांडतात.
ते आत्म्याचं व पुनर्जन्माचं सिद्धांत मानतात, पण ते जगत सत्यवादी आहेत. माणूस अशांत आहे कारण त्याचं ज्ञान अपूर्ण आहे. ज्ञान पूर्ण होण्यासाठी माणसातला अहंकार संपला पाहिजे, प्रेम वाढलं पाहिजे. जोपर्यंत आजच्या अज्ञानी आणि अधःपतित माणसांनी मानवजात भरलेली आहे तोपर्यंत माणूस सुखी होणार नाही. म्हणून माणसाची ही जात क्रमाक्रमाने आपल्याला बदलावी लागेल. प्रेममय अहंकार शून्य असा श्रेष्ठ मानव जन्माला घालून हे सर्व जग सुखी करता येईल. आचार्य रजनीश असं सांगतात की नवीन अपत्य निर्मिती ब्रह्मचर्यातून झाल्याशिवाय हे शक्य नाही. मग ब्रह्मचर्याचा इथे अर्थ काय? शब्दांचे आणि संकल्पनांचे जे घोटाळे असतात ते कसे असतात बघा. ब्रह्मचर्याचा रजनीश असा अर्थ सांगतात की पूर्ण ज्ञानप्राप्ती हे ब्रह्मचर्य. म्हणजे ब्रह्मचर्याचा आपण स्त्री संग विरहित ब्रह्मचर्य असा जो अर्थ घेतो तो इथे रजनीशांना अभिप्रेत नाही. असाच घोटाळा प्रेम या शब्दाचाही आहे. मानव जातीचे सगळे भ्रम संपून सर्वांना तत्वज्ञान झालं म्हणजे प्रेम निर्माण होतं, असा प्रेमाचा एक वेगळाच अर्थ ते सांगतात. आचार्य रजनीश असं म्हणतात की कामवासनेचं स्वरूप समजून न घेतल्यामुळं मानवजात दुःखाचा उगम झाली आहे, दुःखाचा उदय झालेला आहे. हजारो वर्ष कामवासनेला शत्रू मानल्यामुळं माणसं अधिकच अश्लील व कामांध झाली आहेत. ही कामशक्ती पवित्र आहे, तिच्या रूपांतरानं प्रेमभाव निर्माण होतात. या कामशक्तीचा किंवा रतीचा आनंद हा समाधीचा अनुभव असतो. रतीची अवस्था जितकी जास्त टिकवता येईल तितकं माणसामध्ये ब्रह्मचर्य येतं. म्हणून रतिसुखाच्या अनुभवाचा परिपाक म्हणजे ब्रह्मचर्य आणि त्यातून निर्माण होणारी अपत्य ही श्रेष्ठ मानवजात असं आचार्यांचं प्रतिपादन आहे. आचार्य रजनीशांचं हे तत्वज्ञान स्पष्ट करून कुरूंकर क्रमानं ऐतिहासिक आढावा घेत त्यांचे सगळे मुद्दे खोडून काढतात. आचार्यांचं हे तत्वज्ञान मध्ययुगीन काश्मीरी शैव तंत्रवादाचंच परिष्कृत आधुनिक रूप आहे असं त्यांचं म्हणणं आहे. अभिनव गुप्ताच्या तंत्रालोक या ग्रंथामधील तत्वज्ञानाचा ते सविस्तर परिचय करून देतात. मध्ययुगीन काळामध्ये पंचमकारांचा आधार घेत हे जे तंत्रवादी लोक ज्यांनी सगळा समाज भ्रष्ट केला होता त्या पशुत्वाचाच वारसा आचार्य रजनीश मोहक शब्दात सांगत आहेत असं कुरूंकरांचं प्रतिपादन आहे आणि मुळातून ते वाचण्यासारखं आहे. शेवटी ते म्हणतात, केवढाही मोठा गुरु असो, आचार्य असो की भगवान असो, तो धर्मसाधना म्हणून रतिक्रीडेचं आणि उपभोगाचं मार्गदर्शन करीत असेल तर हा प्रश्न केवळ तात्विक आणि वैचारिक राहत नाही, तो एकदम समाजाच्या हिताचा प्रश्न होतो. म्हणून तो समाजाचा शत्रू मानावा लागतो. या लेखाची परिणामकारकता कशा प्रकारची होती याचा एक मला अनुभव आलेला सांगतो. दुसऱ्या विद्यापीठातले एक पीएचडीचे मार्गदर्शक माझे मित्र आहेत. त्यांनी हा अनुभव सांगितला. त्यांच्याकडे एक रजनीशांचा भक्त पीएचडी साठी विषय घेऊन गेला. रजनीशांनी भारावलेला आणि त्याची इच्छा रजनीशांवरच पीएचडी करण्याची होती. ते म्हणाले, ठीक आहे, तुझी तयारी असेल तर हरकत नाही, पण त्याच्या आधी मी एक पुस्तक देतो, तेवढं तू वाच आणि त्यानंतर तुझा विषय घेऊन ये. ते म्हणाले, मी त्याला यात्रा हे पुस्तक वाचायला दिलं. यात्रामधला आचार्य रजनीशांवरचा लेख त्यांनी वाचला काळजीपूर्वक आणि
एक आठवड्याने तो येऊन म्हणाला की या विषयावर मी काम करणार नाही. आचार्य रजनीशांचा प्रभाव ओसरण्याची आपल्या समाजामध्ये जी काही कारणं असतील त्यामध्ये कुरूंकरांचा हा एक लेख मोठा परिणामकारक ठरलेला आहे, हे ऐतिहासिक सत्य मला या निमित्तानं सांगावं असं वाटतं. या विभागातला दुसरा लेख आहे बुवाबाजी आणि समाज. अनेक बुवांचे त्यांचे नावानिशी उल्लेख करून कुरूंकर बुवाबाजीची उदाहरणं देतात, त्यांच्या चमत्कार कथांचं विश्लेषण करतात. त्यांचं स्पष्ट म्हणणं असं आहे की वैयक्तिक पातळीवर समजा चमत्कार घडतही असले तरी त्याचा समाज जीवनाला काय फायदा आहे. असे बुवा लोकप्रिय ठरतात याचं मूलभूत कारण असं आहे की माणसाच्या मनात भीती आणि आशा हे दोन मूलभूत भाग असतात. भयग्रस्त आणि एकाकी माणूस दुबळा आणि श्रद्धाळू होतो आणि मग या बुवांच्या मागे लागतो. शिक्षणानं आणि विज्ञान प्रसारानं अंधश्रद्धा कमी होतील असं एकेकाळी समजलं जायचं, पण हे आता पुराव्यानं खोटं ठरत चाललेलं आहे. मग याच्यावर मार्ग काय? कुरूंकरांचं स्पष्ट म्हणणं असं आहे की कायदे करूनच हा बुवाबाजीचा व्यवसाय बंद केला पाहिजे, त्याशिवाय हे बंद होणार नाही. बुवाबाजीच्या वासनांध गर्तेतून समाजाला बाहेर काढायचं असेल तर आजच्या तरुण पिढीनं हे दोन्ही लेख आवर्जून वाचावे अशी माझी शिफारस आहे. यानंतर आपण या पुस्तकातल्या शेवटच्या चौथ्या विभागाकडे येतो. आता याचं वर्णन कसं करावं हा मोठा प्रश्न आहे. म्हणजे संकीर्णातलाही संकीर्ण असं या विभागाला म्हणता येईल. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे 7 लेख या भागामध्ये आहेत. यातला पहिला लेख सॉक्रेटिसचा मृत्यू हा खूप गाजलेला आहे. तो यासाठी की इतर कुणाच्या बरोबर स्वर्गात राहण्यापेक्षा सॉक्रेटिस बरोबर नरकात राहणे चांगले असे मला वाटते. हे कुरूंकरांचं अवतरण खूप व्हायरल झालेलं आहे. विचार कसा करावा हे शिकवणारा विचारवंत म्हणून कुरूंकरांनाही काही लोकांनी सॉक्रेटिसची उपमा दिलेली आहे. त्यामुळं हा लेख विशेष भावतो. पण सॉक्रेटिसच्या मृत्यू प्रसंगाचं चिंतन मांडताना कुरूंकर किती वेगळ्या प्रकारची मांडणी करतात हे मुद्दाम बघण्यासारखं आहे. सॉक्रेटिस हा ग्रीक संस्कृतीतला प्राचीन काळातला महान तत्वज्ञ होता, जो भेटेल त्याच्याशी तो चर्चा करीत असे, त्याच्या विचारातील विसंगती पटवून देत असे. आपले विचार तर्कसंगत व स्पष्ट असावेत असा त्याचा आग्रह असायचा. देवाविरुद्ध व धर्माविरुद्ध बंडखोर विचार मांडल्यामुळं अथेन्स मधली जनता कंटाळली आणि त्याच्यावर न्यायालयात खटला दाखल करण्यात आला. अथेन्सच्या न्यायालयानं त्याला विषप्राशन करण्याची शिक्षा दिली आणि गुन्हा मान्य केल्यास दंड भरून सुटण्याचा पर्यायही दिला. पण सॉक्रेटिसनं हा पर्याय नाकारला आणि मरण पत्करलं. विचार करण्याचा हक्क प्रस्थापित करताना त्यांनी पत्करलेलं मरण कुरूंकरांना विलोभनीय वाटतंच. पण पुढे ते म्हणतात की सॉक्रेटिस स्वतः किती तर्कसंगत होता याची शंकाच आहे. कारण एकीकडे सॉक्रेटिस आत्म्याचं तत्वज्ञान मानत होता, पुनर्जन्माचं तत्वज्ञान मानत होता, तिथल्या देवीला त्यांनी काही नवस केलेले होते ते पूर्ण करण्याविषयी तो आपल्या शिष्यांना सांगत होता. हा सॉक्रेटिस तर्कसंगत कसा म्हणायचा असा प्रश्न कुरूंकरांना पडतो. पण कुरूंकर पुढे म्हणतात त्याला देहांताची शिक्षा देणाऱ्या न्यायालयाविषयी मला आदर वाटतो. कारण त्यांना सॉक्रेटिस जिवंत राहण्यात आक्षेप नाही, स्वतंत्र विचार करण्याचा हक्क त्यांनी सोडला पाहिजे एवढंच त्यांचं म्हणणं आहे. आणि त्याची तुलना ते येशू ख्रिस्ताशी करतात. येशूला सुळावर देणाऱ्या पॅलेस्टाईनच्या न्यायालयानं
येशूला शिक्षा दिली आणि बाराबासला मोकळं सोडलं. आणि येशूला सुळावर देताना एक प्रकारचा उन्माद अनुभवला. कुरुंदकर असं म्हणतात की निदान त्या पॅलेस्टाईनच्या न्यायालयापेक्षा अथेन्सचं न्यायालय अधिक सुसंस्कृत आहे. या न्यायालयाला वैचारिक जय महत्वाचा वाटतो, नाश महत्वाचा वाटत नाही. पण पुढे जाऊन कुरुंदकर असंही म्हणतात की या न्यायालयापेक्षाही आपल्याला परम आदर अथेन्सच्या जनतेविषयी वाटतो. किती वेगळी कलाटणी देतात ते पहा. अथेन्स मधली जनता सॉक्रेटिसच्या नव्या विचारांनी हादरली, मुळापासून हादरली. कुरुंदकर म्हणतात आपल्या देशात नवे विचार मांडणारे अनेक विचारवंत झाले, पण आपल्या समाजाने त्यांची उपेक्षा केली किंवा वंदनीय ठरवून त्यांना देवघरात बंदिस्त केलं. अथेन्स मधला समाज नव्या विचारांची उपेक्षा करू शकत नाही. तो या विचारांनी हादरतो, चवताळून उठतो आणि असा समाज आपल्याला सर्वात पूज्य वाटतो, असं कुरुंदकर शेवटी म्हणतात. या विभागातला दुसरा लेख पूर्व पक्ष उत्तर पक्ष अशा शीर्षकाचा आहे. आपल्या व्याख्यानामधले काही विनोदी प्रसंग यामध्ये ते सांगतात. बौद्ध साहित्य संमेलनाच्या निमित्तानं या लेखातून बौद्ध साहित्य सभेनं बौद्ध तत्वज्ञान, कला व संस्कृती यांचा तपशीलवार अभ्यास करून तो मराठीत आणला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करतात. शिक्षण आणि संस्कृती या लेखात समाजवादी संस्कृतीच्या उभारणीत शिक्षणाचं योगदान काय असावं याचं विवेचन करतात. पराभव शिवाजी राजांचे हा यातला विशेष महत्वाचा लेख वाटतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रातील 3-4 पराभवाचे प्रसंग सांगून या पराभवातूनही ज्या जिद्दीनं आणि चिकाटीनं शिवाजी राजांनी स्वराज्याची उभारणी केली यात त्यांचं अलौकिकत्व आहे असं ते समजावून सांगतात. साहित्य परिषदा एक अवलोकन या लेखात साहित्य परिषदेनं कोणते उपक्रम हाती घ्यावे आणि ते कोणते उपक्रम घेणं मराठी साहित्याच्या दृष्टीनं उपयुक्त ठरेल याची चर्चा आहे. शेवटचा लेख दिले नादा तुझे हुआ क्या है हा लेख म्हणजे कुरुंदकरांच्या आस्वादक लेखनाचा एक उत्कृष्ट नमुना आहे. उर्दू महाकवी मिर्झा गालिब याच्या कवितेचं फार उत्तम रसग्रहण या लेखामध्ये आहे. पण त्यातही गालिबच्या जीवनातल्या अनेक विसंगती ते सांगतात आणि या विसंगती सांगत सांगत त्याची कविता आपल्या संस्कृतीची शाश्वत कहाणी कशी ठरते याचं हृदय परीक्षण करतात. मित्रहो, यात्रा या गुरुवर्य कुरुंदकरांच्या पुस्तकाचा हा परिचय विस्कळीत वाटण्याची शक्यता आहे. पुस्तकाचं स्वरूपच तसं असल्यामुळं ही मर्यादा पडतेच. पण या पुस्तकाचं कुठेही परीक्षण आलेलं नाही, निदान माझ्या तरी वाचनात नाही. एवढंच काय, आदरणीय वाडीकर सर यांच्या ज्ञानर्षी नरहर कुरुंदकर या पुस्तकात आणि डॉक्टर एल.एस. देशपांडे व डॉक्टर शैलजा वाडीकर यांच्या आचार्य या पुस्तकातही यात्राचा आढावा टाळलेला दिसतो. खरं म्हणजे यात्रा कुरुंदकरांच्या व्यासंग विषयांच्या विविधतेचं प्रतीक आहे. त्यांच्या तर्कप्रसन्न शैलीनं आणि मार्मिक विनोदी वाक्यांनी हा ग्रंथ आपल्याला मोहून टाकतो. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यातली समाज हिताची तळमळ मला सगळ्यात मौलिक वाटते. त्यांच्या स्मृतींना आदरांजली अर्पण करून मी थांबतो. धन्यवाद.